नमस्कार कर्मचारी बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा ऑनलाईन ऑफिसर्स ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे. आपण महिला बाल विकास अधिकारी म्हणजे सीडीपीओ परीक्षा 2026 ही जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा आयोजित केली आहे याच्या संदर्भात आपण वेगवेगळे महाराष्ट्र नागरिक सेवा नियम हातावर घेतले होते. त्याचा एक आपण उहापोह करत होतो. त्याही मध्ये आपण सुरुवातीचा आणि सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याची दैनंदिन कार्यालयात किंवा कामकाजाच्या संदर्भातली वर्तणूक कशी असावी याच्या संदर्भातचा नियम होता, ज्याची लागू झाल्याचा दिनांक आहे 12 जुलै 1979. मित्रांनो, आपण जवळपास 21 कलम बघितले होते. 22वा कलम आपण व्यवस्थितरित्या बघितलं होतं. अगदी छोटं कलम आहे की लवाद म्हणून काम करण्यास मनाई वगैरे. त्यानंतर काय केलं शासनानं, बघा कुठलाही नियम असो कायदा असो हा काय असतो नदीप्रमाणे असतो, म्हणजे वेळेनुसार काळानुसार त्याच्यामध्ये काय तर बदल होत जातात. त्याचप्रमाणे शासनाने काय केलं 22 वगैरे ना वेगवेगळे नियम त्याच्यामध्ये अजून दाखल केले. तर त्याचा आपण आज उहापोह करणार आहोत. सर्व मित्रांना विनंती आहे की जर आपण कुठल्याही विभागीय परीक्षेचा, महिला बाल विकास नाही तर कुठल्याही विभागीय परीक्षेचा अभ्यास करत असेल तर कृपया आपल्या प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. आणि विशेषतः आपण बॅच लॉन्च केली आहे महिला बाल विकास अधिकारी, कारण की सर्वात मोठी भरती आहे आणि तुलनेने विषय थोडे कायदे आणि नियम आहेत, क्लिष्ट आहेत, परंतु आपण 100% सोपं करण्याचा प्रयत्न करतो. आणि जे आपण मार्गदर्शनपर सत्र आहे याच्या बाहेर 100% प्रश्न जात नाही, ही मात्र त्यातील शाश्वती आहे. चला सुरुवात करूया मित्रांनो. नियम क्रमांक 22 झाला आपलं. आता बघतोय आपण नियम 22 बघा, कुठलाही शासकीय कर्मचारी शासकीय कामकाजाच्या ठिकाणी महिलाच्या लैंगिक छळाबद्दल तिला त्रास देणार नाही किंवा तिचा लैंगिक छळ करणार नाही. आता तुम्ही म्हणाल की कामाचं ठिकाण म्हणजे काय, ते ऑफिस, त्या ऑफिसचा परिसर. तर नाही मित्रांनो, कामाचं ठिकाण ही एवढी वाट संकल्पना आहे याच्यामध्ये आणि याच्यावर प्रश्न विचारतात. जसं की तिचं घर जरी असेल तरी ते एक कामाचं ठिकाण म्हणून गणल्या जातं. बघा, ऑफिसची ती ज्या कॅबिन मध्ये बसतात त्या महिला कर्मचारी तिथपासून तर त्या महिलेच्या घर हे सुद्धा कामाचं ठिकाण म्हणून गणल्या जातं. आपण ते डिटेल्स बघूया, परंतु या नियमाचं महत्व किती ते सांगतोय. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की आता याच्यामध्ये प्रत्यक्ष तिला त्रास देणे किंवा तिला वेगवेगळ्या विचित्र प्रकारे स्पर्श करणे हेच फक्त लैंगिक छळात येत असेल तर तसं नव्हे. त्याच्यात संपूर्ण तुमचं आचरण, तुम्ही कुठलंही आचरण जर त्या महिलेला तशा लैंगिक कृत्यांबद्दल जर ते प्रेरित करत असेल तर ते पूर्णतः लैंगिक छळामध्ये मोडल्या जातं. आपण डिटेल्स बघूया. पुन्हा एकदा सांगतो, आपण आहेत तसे नियम हातावर शिकायला घेतो. त्याचं कारण असं आहे की जर परीक्षेत तुम्हाला जे प्रश्न येतात ते कुठल्या तथाकथित नोट्स मधल्या सोप्या भाषेत येत नाहीत तर ते आहे तशी भाषा वापरतात. म्हणून आपण मुख्यतः काय करणार आहे, आहेत तसे नियम बघणार आहे, जसे शासनाने प्रकाशित केले तसे अपडेटेड. त्याच्यानंतर त्याच्या संदर्भात आलेले वेगवेगळे शासन निर्णय बघणार आहे आणि त्याच्यानंतर मग शॉर्ट नोट्स काढणार आहे, जेणेकरून आपला अभ्यास 2 तासाचा अभ्यास हा 20 ते 30 मिनिटात होईल. पण जर आपण नियम व्यवस्थित डिस्क्राईब केले तरच आपल्याला कुठलीही नोट्स कळेल, अन्यथा भूकंपट्टी होईल. या इकडे मित्रांनो बघा, आता कामकरी महिलांच्या लैंगिक छळवादास प्रतिबंध कुठल्या महिलेच्या बाबतीत आहे, जी महिला शासकीय कर्मचारी आहे तिच्यासाठी हा नियम आहे. मूलतः असं आहे का की कुठली तरी एखादी महिला तुमच्या कार्यालयात सेवा घेण्यासाठी आली आणि तिच्यासाठी हे अर्थातच नाही. लक्षात घ्या, एमपीएससी इथे प्रश्न काढते की खालीलपैकी कोणता घटक हा या नियमांतर्गत त्याला काय म्हणतो आपण विक्टिम ठरू शकतो. तर ती व्यक्ती कुठली आहे, जी महिला शासकीय कर्मचारी आहे. बघा, भाषा थोडी त्यांनी काय केली, क्लिष्ट वापरली, स्पष्ट दिली नाही. चला, कोणताही शासकीय कर्मचारी कोणत्याही महिलेच्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवादाचे कोणतेही कृत्य करणार नाही. एकदम सोपं सिंपल आहे. ठीक आहे, चला, कामाच्या ठिकाणी प्रभारी असलेल्या कोणताही शासकीय कर्मचारी त्या कामाच्या ठिकाणी कोणत्याही महिलेच्या लैंगिक छळवादास प्रतिबंध करण्याची आवश्यकता असलेल्या उपाययोजना करेल. बघा, कामाच्या ठिकाणी महिला छळवादास प्रतिबंध म्हणून आपण एक लैंगिक प्रतिबंध छळवादाची एक समिती स्थापन करतो, जे की प्रत्येक कार्यालयात असतं. तर ती आहे त्याची उपाययोजना. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये कोण असतात, त्या कार्यालयातील कार्यरत असणाऱ्या महिलांची ती एक समिती असते. पुढे स्पष्टीकरण काय म्हणते बघा, या नियमाच्या प्रयोजनार्थ
हे खूप महत्वाचं आहे. लैंगिक छळवाद यामध्ये काय येतं, आता हे खूप महत्वाचं आहे की याच्यामध्ये काय काय येतं आहे तसं परीक्षेत विचारतात. बघा, शारीरिक संपर्क करणे, कामोद्दीक प्रणय चेष्टा करणे, इथे काय तर स्पष्ट टच आहे तुमचा. ओके, कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला, कुठलाही शासकीय कार्यालयातील कर्मचारी कुठलेही विचित्र प्रकारे तिला संपर्क करणार नाही तिच्या शरीराला. 1. 2. लैंगिक सौख्याची मागणी अथवा विनंती करणे, असं काहीतरी लैंगिक आचरणाबद्दल बोलणे, इच्छा प्रकट करणे, इथे काय तर संपर्क करणे, इथे काय तर बोलून दाखवणे. लैंगिक वासना प्रेरित करणारे शेरे मारणे, आपण टॉन्टिंग करतो, टॉन्टिंग करणे, टॉन्टिंग सुद्धा चालत नाही. दुसरं, कोणत्याही स्वरूपाचे संभोग वर्ण, संभोग दर्शन, अश्लील साहित्याचे प्रदर्शन, पोर्नोग्राफी, म्हणजे कुठलं अश्लील साहित्य दाखविणे. ठीक आहे, इथे काय झालं संपर्क, इथं काय झालं बोलणे, इथं काय झालं टॉन्टिंग करणे, शेरे मारणे, आणि इथे काय तरी एखादं पोर्नोग्राफी टाईप तिला फोटोज दाखवणे किंवा व्हिडिओज दाखवणे. 5. कोणतेही अन्य अशोभनीय शारीरिक, तोंडी अथवा सांकेतिक आचरण. बघा, आता अशोभनीय आहे, याच्यामध्ये काय येतं, तर याच्यात सर्व काही येतं. विचित्र नजरे बघणे, विचित्र पणे बोलणे वगैरे, याच्यामध्ये ही व्याख्या अशोभनीय वर शारीरिक लैंगिक तोंडी वर्तन काहीतरी याला सीमाच नाही. जे जे माणूस म्हणून आपल्यासोबत कोणी तसा चुकीचा वागू नये असं ज्याला वाटतं ते याच्यामध्ये सर्व येतं. याशिवाय खालील परिस्थितीत ही लैंगिक छळवादाच्या कृती किंवा वर्तणुकीशी संबंधित उत्पन्न झाली असेल असे लैंगिक छळवादात मानले जाईल. बघा, वरचे तर मुख्य आहेत, परंतु खालील बाबी बघा. आता तिच्या कामामध्ये विशेष वागणूक देण्याचे गर्भित किंवा स्पष्ट आश्वासन देणे, की तू असं असं कर, मी तुला काय करील, अशी अशी मुभा देईल. म्हणजे तुम्हाला 4 वाजता जायचं का, तुम्ही 4 वाजताच जा, परंतु मला असं तुम्ही विचित्र किंवा वेगळ्या स्वरूपाच्या लैंगिक प्रकारची मागणी करणे, तर ते कशामध्ये येतं, तर याच्या लैंगिक छळामध्ये विशेष वागणूक द्यायची नाही, तिच्या फायद्याची असेल तरी सुद्धा द्यायची नाही. ते काय, तर लैंगिक छळ या कृत्यामध्ये मानले जाईल. बघा, इथे काहीतरी विशेष वागणूक दिली, तिला फायदा होईल अशी. खाली तिच्या कामामध्ये हानिकारक होण्याची गर्भित किंवा स्पष्ट धमकी दिली. वर काय दिली, तिला सूट दिली, मुभा दिली, अशी द्यायची नाही. तुम्ही जसं एखाद्या इतरत्र शासकीय कर्मचाऱ्यांना वागणूक देतात तशीच तिला सुद्धा वागणूक द्यायची आहे ते शासकीय कर्मचाऱ्यांना. दुसरं, धमकी द्यायची नाही की तू आम्हाला हे दे, अन्यथा आम्ही तुझे पदोन्नती रोखू किंवा तुझ्या सर्व्हिस बुक मध्ये काहीतरी शेरा मारू वगैरे, असं चुकीचं वागायचं नाही. किंवा मी तुला सुट्ट्या मंजूर करणार नाही, असं चुकीचं वागायचं नाही. तिच्या सध्याच्या किंवा भविष्यकालीन कामाचा दर्जा, स्थानाबद्दल गर्भित किंवा स्पष्ट धमकी देणे, मी तुझी पदोन्नती रोखू शकतो, मी तुला ट्रेनिंग साठी जाऊ देणार नाही, अशा चुकीच्या वागणूक द्यायच्या नाही. हे सर्व काय, तर अर्थातच हे काय लैंगिक छळ आहे. बघा, तिच्या सध्याच्या किंवा भविष्यकालीन कामाचा दर्जा, स्थानाबद्दल गर्भित धमकी देणे, धमकी दिली ती सुद्धा काही लैंगिक छळ आहे. तिच्या कामामध्ये हस्तक्षेप करणे, बघा ती तिचं काम करत आहे ना, तर तिच्या कामामध्ये आपण विनाकारण वरिष्ठांनी किंवा तिच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी लुडबुड करायची नाही. त्याचं काय असतं की तिच्या कामामध्ये लुडबुड करणे म्हणजे काय काय असतं ना, पुढं करतात त्या मॅडम असं करतो तसं करतो, असं करायचं नाही. याचं कारण काय असतं, तर त्याच्या तुम्ही कुठल्या तरी वाईट हेतूने ती तुम्ही मदत करता म्हणा किंवा तिच्या कामात अडथळा आणता म्हणा, तर ते काय वाईट हेतू आहे असं गणल्या जातं. प्रतिकूल कामाचे वातावरण निर्माण करणे म्हणजे तेच काहीतरी विचित्र टॉन्टिंग करणे किंवा तिच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणे किंवा तिला मदत जरी करत असेल तरी ती सुद्धा काय म्हणजे लैंगिक छळ म्हणून गणल्या जाते. तिच्या स्वास्थ्यावर किंवा सुरक्षिततेवर परिणाम करणारी अपमानास्पद वागणूक म्हणतो आपण, हॅरॅसमेंट म्हणतो, त्या प्रकारचे 5वी आपलं उपकलम आहे की तिचं स्वास्थ्य बिघडेल किंवा सुरक्षितता धोक्यात येईल. काय करायचं, तिला 7-8 वाजेपर्यंत बसवून ठेवणे कार्यालयात विनाकारण, ते याच्यामध्ये अपमानास्पद वागणूक मध्ये येतं. आता बघा, हे बघितलं आपण, एवढ्या बाबी होते ते काय लैंगिक छळामध्ये येतं, संकल्पना काय हे होतं. अगदी म्हणजे एकदम स्पष्ट साध्या भाषेत सांगितलं तरी सुद्धा काय करावं लागलं, आपल्याला शॉर्ट पॉईंट काढावे लागतील, जे आपल्या नोट्स मध्ये ऑलरेडी घेतलेले कव्हर केलेले आहेत. आपण फक्त इथं काय आपण संकल्पना क्लिअर करून घेतोय, नंतर आपण तेच पॉईंट आपल्या शॉर्ट नोट्स मध्ये घेतलेले आहेत. बघा, कामाचे ठिकाण,
त्या कामाच्या ठिकाणामध्ये काय काय येतं बघा, खूप महत्वाचं आहे. तसं परीक्षेत विचारतात. शासनाद्वारे स्थापित, त्याच्या मालकीचा, त्याच्या नियंत्रणाखाली असेल, अथवा त्याने फक्त काय केलं असेल, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निधीद्वारे यास पूर्णता किंवा मोठ्या प्रमाणावर वित्त पुरवठा केला असेल असा विभाग, संघटना, उपक्रम, आस्थापना, उद्यम, संस्था, कार्यालय, शाखा किंवा कक्ष, कुठलीही अशी बाब जिथे शासनाचं नियंत्रण आहे किंवा शासन त्याला वित्त पुरवठा करतो. बस बघा, रुग्णालय, सुश्रुषागृहे, अर्थातच काय शासनाचं रन करतो याला. खूप महत्वाचं आहे मित्रांनो, कारण की यावर वारंवार प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि त्याची जी लैंगिक छळवादाची संकल्पना आहे ते आणि लैंगिक छळाचे ठिकाण याच्यामध्ये वेगवेगळ्या बाबी येतात, त्या अर्थाने हे महत्वाचं आहे. बघा, कोणतीही क्रीडा संस्था, प्रेक्षागार, क्रीडा संकुल, तसेच स्पर्धा किंवा खेळाचे ठिकाण, ते स्थळ जरी निवासीय असेल किंवा प्रेक्षणासाठी असेल, खेळासाठी, इतर कार्यक्रमासाठी वापरले जात नसेल तरी एखाद्याच वेळेस तुम्ही एखाद्या कुठल्या तरी ग्राउंडवर मोठी स्पर्धा आयोजन केली, तिथं कुठल्याही स्पर्धा वगैरे होत नाही, परंतु ती स्पर्धा कशी एकतर शासनाने ऑर्गनाईज केली आहे किंवा शासन त्याला वित्त पुरवठा करतो, तर ते सुद्धा कामाचं ठिकाण म्हणून गणल्या जातं. कामाच्या अनुषंगाने महिला कर्मचाऱ्याची भेट दिलेले कोणतेही ठिकाण. आता काय झालं, एखादी फाईल एखाद्या मॅडमच्या घरी आहे, त्यांनी काहीतरी, ते चुकीचंच आहे. कुठल्याही शासकीय काय तुम्ही घरी नेऊ शकत नाही. परंतु आता एखादं स्थळ निरीक्षण आहे आणि तलाठी मॅडम आहेत आणि ते पंचनामा करण्यासाठी गेल्या तुमच्या शेतामध्ये, तर ते कामाच्या अनुषंगाने गेल्या आणि तिथेच जर तुमचे मंडळ अधिकारी गेले तर ते सुद्धा काय होईल, कामाचं ठिकाण होईल. राहण्याचे ठिकाण किंवा घर याचा समावेश होतो. बघा किती महत्वाचं आहे. मग इथे काय होईल, तुम्हाला येणे राहण्यात, मग तिच्या जर नवऱ्याने तिला घरी छळ केला तर ते याच्यात येईल का? नाही मित्रांनो, इथं काय, एक शासकीय कर्मचारी त्या महिलेच्या घरी जाऊन छळ करतो म्हणून हे महत्वाचं आहे. आता तुमच्या पॉइंट लक्षात आला असेल की ते शासकीय कामकाजाच्या ठिकाणमध्ये काय घेतलं, कारण तो जो तिच्या घरी जाऊन तिचा छळ करणार तो कोण आहे, शासकीय कर्मचारी. तर मित्रांनो, पुण्याची आपल्या सर्वांना विनंती आहे की असा पूर्णतः स्पष्ट आणि एकदम असं रूट लेवलला जाऊन जर आपल्याला सर्व नियमांचा अर्थ स्पष्ट करून घ्यायचा असेल आणि भावी होणाऱ्या परीक्षेसाठी जर आपल्याला चांगल्या प्रकारे यश मिळवून द्यायचं असेल तर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. दोनपैकी कुठल्याही नंबरला संपर्क साधा किंवा व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे त्याच्याशी संपर्क साधा. इथेच थांबतो. धन्यवाद.